रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा संत चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज रज लागता सहज गणेश बीज जल निधाय गणेश बीज जल निधाय राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे आवडी हरे वाणु लागे हरे वाणु लागे हरे वाणु लागे पंडित मराठे नहीं रे रघु 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 प्रगटे राम रूप
संत चरण संत चरण
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडे वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदये प्रगटे राम रूपा मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडे वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे परे उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडे वाढू लागे नमो विठ्ठला हृदया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊले ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू
संताजी हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता जोडोनी आकरा चरणी ठेवितो माता ठेवितो माता पंढरी विनंती माझे पंढरी जितविलाची बळी तो संभाजी जाननवाळी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठला विठ्ठला संत चरण राजा लागता सहज वासनेचे बीज जळून जाई मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून संत चरण राजाचं महात्म्य वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सहज जरी संत चरण रज आपल्याला लागली तरी आपल्या अंतकरणामध्ये असलेली वासना ती वासना समूळ नष्ट होते. नवे नवे तिचं बीज जळून भस्मसात होते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. आणि अंतकरणामधली वासना एकदा जर जळाली ते बीज जर नष्ट झालं अंतकरण जर शुद्ध झालं तर मग काय होतं मग राम नामे उपजे आवडी. राम नामाची आवड अंतकरणामध्ये निर्माण होते. आणि एकदा का राम नामाची आवड निर्माण झाली पुढे काय होतं सुख घडोघडी वाढू लागे. सुख आपोआप वाढत. परमार्थातलं सुख वाढत असत आणि संसारातलं सुख संपत असत. सुख घडोघडी वाढू लागे. ही अवस्था हे आम्हाला कधी कळतं ज्यावेळेस साधकाच्या अंतकरणामध्ये तो भाव निर्माण होतो त्यावेळेस त्याची अनुभूती त्याला येत असते. कंठी प्रेम दाटे नयने नीर लोटे हृदये प्रगटे रामरूप. मग तो भगवान परमात्मा हृदयामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. पण हे सगळं सोपं साधने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सोपं आहे सुलभ आहे गोमट आहे परंतु त्याच्यासाठीही काही गोष्टी लागतात. तर काय लागतं तर त्याच्यासाठी आम्हाला पूर्वजन्मीच पुण्य लागतंय बाबा. काय लागतंय पूर्वजन्मीच पुण्य असेल तरच हे सगळं होतंय. पूर्वजन्मीचं जर पुण्य असलं कारण असं आहे तपानं देवाची प्राप्ती होती. जप तप जर साधना केली
तर भगवान परमात्मा प्राप्त होतो. पण संत भेटावे असं वाटत असेल तर त्याच्यासाठी पुण्यच लागतं. पुण्य जर फलद्रूप झालं तर संतांची भेटी, त्याच्याशिवाय नाही. साधन सोपं आहे, सुलभ आहे, गोमट आहे, परंतु त्याच्यासाठी लागतंय पूर्व पुण्य. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. त्याच्यासाठी पूर्व पुण्य लागतं असं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून त्या संत चरण राजाचं महात्म्य वर्णन करतात. असं माझ्या बुद्धीप्रमाणे या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. झाला आपलं कीर्तन विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की सर्व भाविकांच्या सहकार्यानं सालाबाद प्रमाण साधू संतांच्या आशीर्वादानं आखातवाडी या गावामध्ये संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज साकेगावकर यांच्या कृपाशीर्वादानं व हरिभक्तीपरायण भागवत महाराज उगले यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण उद्धव महाराज सोनवणे, हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज राशीनकर, हरिभक्तीपरायण हरिराम महाराज गाडे, हरिभक्तीपरायण आदिराज महाराज उगले आदी करून सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजतो. योगायोगानं माऊलीच्या मंदिरामध्ये हरिभक्तीपरायण गायनाचार्य ईश्वर महाराज वाघमारे यांची भेट झाली आणि त्याच्यानंतर सरपंच साहेबांनी महाराज तुम्ही सगळे बसलेले असताना फोन केला आणि या सेवेचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज माझ्या पाठीमागं माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ ज्ञानानं श्रेष्ठ असणारी मंडळी टाळ घेऊन उभी आहे. त्यामध्ये हरिभक्तीपरायण गुरुवर्य गाढे महाराज हे स्वतः या ठिकाणी टाळ घेऊन या कीर्तन रूपी सेवेसाठी उभे आहेत. सुंदर असे चाल ज्यांनी आता गायली ते हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज ननवरे. 2-3 कार्यक्रमात बाबांची भेट झालेली आहे. आमचे बंधू अमलजी उगले महाराज त्यांच्या शेजारी गायन केलं ते दसपती पावणीचे, कारण गाव जेऊर देवसडा आणि आखतवाडा हे 3 गाव पूर्वी एकमेकाचा बाबा सुतक सुद्धा धरीत होती, पण आता ते लई वाढलं त्याच्यामुळे ते राहिलं. चला त्या निमित्ताने गावामध्ये येण्याचा योग आला. तुमच्यासारख्या संत सज्जनाच्या दर्शनाचा योग जीवनात प्राप्त झाला आणि आनंद असा वाटला की या ठिकाणी आल्यानंतर हे तरुण पोर टाळ घेऊन उभे, भजनी मंडळ भरपूर, ईश्वर महाराज आणि सगळे महाराज, ही तुमची कृपा आहे, तुमचा आशीर्वाद आहे, तुमचे परिश्रम आहेत. त्याच्यामुळं हे सगळे टाळकरी वृंद या ठिकाणी उभे आहेत. हा परमार्थाला खऱ्या अर्थाने जर आज कोणाची गरज असेल तर ती तरुणाची. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुणांची गरज आहे. पण तरुण लांब राहते, तरुण इकडे यायला भेटेत. आता पोर येतील 5-25, पण मंदिरात बसले लांब बसले, समोर येऊन बसणार नाही पोर, कारण समोर आल्यानंतर मोबाईल वगैरे येत नाही, काही बोलता येत नाही, पाहता येत नाही, त्याच्यामुळे तरुण येत नाही. पण खऱ्या अर्थानं आपलं जीवन जर कृतार्थ व्हावं असं वाटत असेल, आपल्याला भगवंताने दिलेला हा नरदेह, या नरदेहाची इतकी कर्तव्यता याचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर आज एकमेव पर्याय राहिलेला आहे की तो वारकरी संप्रदाय, ज्या संप्रदायामध्ये संस्कार फुकट दिले जातात
कारण आपण सगळ्यांचा भ्रम झालाय भाऊ. आम्ही पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो एवढा पैसा लोकांकडे झाला. लोकांना असं वाटतं की पैसा असला म्हणजे सगळं आमचं झालं, सगळं मिळालं. परंतु एक ध्यानात घ्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळतील, पण एक गोष्ट मात्र तुम्ही पैशाने खरेदी करू शकत नाही, आणि तिचं नाव आहे संस्कार. मग संस्कार फुकट मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हा धर्म मंडपी. इथं संस्कार फुकट दिले जातात. विठाला का आमच्या साधू संतांनी ही परंपरा घालून दिलेली. 81 वर्षापासूनची ही परंपरा आहे. काय सप्ताह करायचा कशासाठी? पंगत जेवण याच्यासाठी सप्ताह आहे नाही. त्यांचा उद्देश वेगळा होता. या सप्ताहाच्या माध्यमातून संतांनी सांगितलेले विचार, त्यांनी तळमळीनं सांगितलेले विचार समाजापर्यंत पोहोचावे. अज्ञानी असणारा समाज हा ज्ञानी कसा होईल, अज्ञानाच्या अंधकारामधून त्याच्या जीवनामध्ये प्रकाश कसा निर्माण होईल, याच्यासाठी संतांनी अहोरात्र प्रयत्न केले. आणि तेच विचार या माध्यमातून समाजाच्या समोर यावेत, याच्यासाठी सप्ताह. येडे नव्हते पूर्वीचे लोक आता म्हणायला लागलेत कशाला सप्ताह, कशाला काय, कशाला सत्य करता. भाऊ जर सप्ताह जर नसता, हे सत्य जर बंद पडले, आताच माणसं माणसासारखे वागत नाही, हे जर बंद झालं तर माणसं माणसासारखे वागणार नाही. हा संप्रदाय संतांना इतका त्रास झाला तरी संत थांबले नाहीत. कारण कुठलीही गोष्ट बघा तुम्ही, जे चांगलं करतात समाजात, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलाय समाजाचं भलं व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं, याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला तेवढ्यांना या समाजाने त्रास दिला. आत्ताचा इतिहास नाही, आत्ताच नाही बाबा, आपल्याला त्रास होतो असं नाहीये. अहो 700-750 वर्षापूर्वीची परंपरा बघा. ज्या माऊली ज्ञानोबारायांनी हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ज्या माऊली ज्ञानोबारायानं दुःखरूप असणारा संसार सुखाचा करीन अशी प्रतिज्ञा माऊली संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन. आनंदे भरी न तिने लोक प्रतिज्ञा केली. ती माऊली ज्ञानोबारायांनी, त्या माऊली ज्ञानोबारायाला या समाजाने त्रास दिला. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या प्रपंचाची राख रांगोळी केली, संसाराची होळी केली. तुमच्या आमच्यासाठी 5वा वेद गाथा निर्माण केला. कशासाठी? भरकटलेल्या समाजाचा माथा ठिकाणावर यावा याच्यासाठी 5वा वेद गाथा निर्माण केला. त्या जगद्गुरु तुकोबारायांना त्रास दिला.
तुम्ही आम्ही कोणी? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मरण हातावर घेऊन फिरले, कशासाठी? या समाजाच्या कल्याणासाठी, या जगाच्या कल्याणासाठी. त्या छत्रपतींना त्रास दिला आहे, मग तो आम्हाला देणार नाही याच्यात काय नव्हे. परंतु दादा, चांगलं करणारे जर थांबले असते तर निश्चित समाजाचं वाटोळ झालं असतं. समाजाकडे बघून, समाजाचं ऐकून जे समाजाचं चांगलं करतात ते लोक जर थांबले असते तर समाज रसा तळाला गेला असता. पण त्यांचं असंही संतांचं, कितीही नालायक मुलगा असला, कितीही नालायक असला तर तो आईला प्रियच असतो. आईला किती नालायक असू द्या, तो काठीनं मारू द्या, घराच्या बाहेर आईला काढू द्या, पण आईचा जीव त्या मुलात असतो. तिची एकच अपेक्षा असते, एक ना एक दिवस हा सुधरेल, एक ना एक दिवस तरी हा काय होईल, सुधरण. या आशेवरती ती त्या मुलावरती प्रेम करत. कळवळा तिला असतो दादा. आपला कळवळा फक्त 2 जणांना नाही. तुम्ही काही म्हणा, तुम्हाला राग आला तरी चालेल, आपला कळवळा फक्त 2 जणांना आहे. एक साधू संतांना आणि दुसरा आई वडिलांना. याच्याशिवाय आपला कळवळा दुसरा कोणालाच नाही. आईशी कळवळ्याची जाती, करे लाभाविन प्रीती. लाभाविन प्रेम करणारे जगामध्ये 2 जण आहेत, एक साधू संत आणि दुसरे माता पिता. आई वडील कोणत्या लाभाची अपेक्षा करत नाही. आणि साधू संतांनी आमच्याकडून कशाचीच अपेक्षा केली नाही, काहीच सांगितलं नाही, काही मागितलंही नाही. अहो, देव देत असताना त्यांनी घेतलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? अखिल कोट ब्रह्मांडाचा नाही, कर्तुमा कर्तुम मान्यता कर्तुम शक्ती असणारा भगवान परमात्मा मागा मागा म्हणत होता, काय लागतं ते देतोय. समर्थ आहे देव, सगळ्या सत्ता ज्याच्या ताब्यात आहे. विटेवरी ज्याची पावले समान, तोच एक दान शूरदाता. तो भगवान परमात्मा मागा मागा म्हणत असताना जगद्गुरु तुकोबरायाने सांगितले, काही मागणे आम्हानुशीत वडिलांचे रीत सांगत सो. घेतलं नाही. निरपेक्ष प्रेम, निस्वार्थ प्रेम या जगतामध्ये साधू संतांनी केलं आणि दुसरं माता पित्यांनी केलं. बाकीचे सगळे स्वार्थी. सब पैसे के भाई, जोवरी चलन गा तोवरी म्हणते माझा. जवळ आपल्या जवळ येते तवर सगळे आपले. आपल्या जवळ संपून द्या. खिसे भरलेले असते आपले, चांगले पैसे झाले आणि खिसे भरलेली असली तर लांबून येतात का नाही? ते पाटील लय जवळचे आहेत आमच्या, लांबून येतील. पण यदा कदाचित दुर्दैवानं प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आणि आमच्या जवळच सगळं संपलं तर कट आणून जाते. या चौकात जर असलं दुसऱ्या चौकातून जाते काहीतरी मागण म्हणून. ही समाजाची रीत आहे. पण
आम्हाला जे निस्वार्थ प्रेम करतात त्यांचंच महत्व कळालं नाही. त्यांचं महत्व आम्हाला कळालंच नाही. आई वडिलांचं महत्व, आई वडील आहेत तोपर्यंत आम्हाला कळत नाही. एकदा जीवनातून आई किंवा वडील निघून गेले मग आपल्याला कळतं. आपल्या जीवनामधून आपली आई जर निघून गेली तर आपल्या डोईवरचं सुखाचं छत्र हरपलं म्हणून समजा. सुखाचा सागर आमच्या जीवनातला आटला म्हणून समजा. आमच्या जीवनातून आमचा बाप निघून गेला, आमच्या डोईवरचं छत्र हरपलं म्हणून समजा. पुन्हा ते सुख नाही आणि पुन्हा ते छत्रही आमच्या डोईवर राहत नाही. कळत नाही आम्हाला तोपर्यंत. अहो काय कष्ट केले साधू संतांनी या समाजाला सुखी करण्यासाठी, या समाजाचं कल्याण व्हावं याच्यासाठी. बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून. साधू संतांना बघवलं नाही. अधोगतीला चाललेला समाज साधू संतांना बघवला नाही. कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलाचं वाटोळ झालेलं बघवत नाही. तो सन्मार्गाला लागावा, त्याचं चांगलं व्हावं याच्यासाठी आई वडील सतत कष्ट करत असतात. आपला देह चंदनाप्रमाणे झिजवत असतात. कोण? आई वडील. पण त्यांच्या झिजण्याची आम्हाला किंमत नाही. त्यांचा देह फक्त झिजतो कशासाठी? मुलाच्या कल्याणासाठी, मुलाच्या हितासाठी जगतात. कुणासाठी? फक्त मुलांसाठी जगतात. स्वतःसाठी आई बाप जगलेले मी पाहिलेच नाही अजून. कोणतेच आई वडील स्वतःसाठी जगताना पाहिलेच नाही. मुलं जन्मल्यापासून ते स्वतः मरेपर्यंत काळजी मुलाचीच करतात. काळजी मुलाची करतात. अहो आई कोणाला म्हणायची? कोणी आई? अहो ज्या मुलाला जन्म देत असताना त्या माऊलीला तिच्या देहाचा विसर पडतोय तिला आई म्हणतात. देह, हा देह तुम आम्हाला प्रिय आहे, सगळ्यांना हे प्रिय आहे. मरावा असं कोणाला वाटत का? आगा मरा हा म्हणून साधी मर म्हणलेला कोणाला आवडत नाही. अहो किती जर्जर झालेला मनुष्य असू द्या, कॉटवर पडलेला आहे, आणि त्याला जर म्हणलं आपण जा ना आता, त्यावर घरच्याला वैताग घ्या. ते आपल्याला काय म्हणतो? बाबा तू म्हणतो की नाही? मर म्हणलेलं कोणाला सहन होत नाही. पण मुलाच्या जन्मासाठी आईला देहाचा विसर पडावा, तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात, देहाचा विसर पडतोय. तुम्ही बघा ना, ज्या वेळेस माऊलीला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात ऍडमिट केलं जातं, डिलिव्हरीसाठी ऍडमिट केलं जातं. दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर येतात, पतीला बोलवतात, तिच्या मालकाला, पाटील तुमच्या मंडळीला डिलिव्हरीसाठी ऍडमिट केलं. काही वेळामध्ये डिलिव्हरी होणार होती, परंतु अडचण आली पाटील, तुमच्या मंडळीचं सिझर करावं लागतं. पती काय सांगतो? डॉक्टर किती पैसे लागू, पैशाची काळजी करू नका, सिझर करा. डॉक्टर सांगतात, पाटील पैशाचा प्रश्न नाही,
पैशाचा प्रश्न नाही. तुमच्या मंडळीचं सीधर करत असताना एकतर मी तुमच्या मंडळीचा जीव वाचू शकतो, नाहीतर तुमच्या बाळाचा जीव वाचू शकतो. मी काय करू? त्यावेळेस काय सांगतो पती? डॉक्टर, माझं बाळ गेलं तरी चालेल, परंतु माझ्या मंडळीला वाचवा. जड अंतकरणाने डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये जातात आणि त्या माऊली समोर उभे राहतात आणि हात जोडून डॉक्टर बोलतो, आई, खूप मोठं धर्मसंकट माझ्यावर आहे. मी सीझर करण्यामध्ये तज्ञ आहे. काही वेळामध्ये तुझं मी सीझर करू शकतो, पण खूप मोठं धर्मसंकट माझ्या समोर आहे. हे सीझर करत असताना एकतर मी तुझा जीव वाचू शकतो, नाहीतर तुझ्या बाळाचा जीव वाचू शकतो. काय करू सांग? ती माऊली डॉक्टरला हात जोडते आणि सांगते, डॉक्टर, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, मी मेले तरी चालेल, परंतु माझं बाळ वाचलं पाहिजे. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला. तिला आई म्हणतात, दादा, हंबरून वासराले साठती जवा गाय, तवा मली तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया, दिसती माझी माया. ती आई मुलाचं कल्याण इच्छिते, त्याच्यासाठी आपला देह समर्पित करते. तद्वत त्या न्यायानं संतांनी या समाजाच्या कल्याणासाठी आपला देह चंदनाप्रमाणे जगाच्या कल्याणात संतांचे विभूती, देह कष्टवेती परोपकारे. परोपकारासाठी आपलं जीवन व्यतीत करतात त्यांना संत म्हणतात. कोणाला संत म्हणायचं? जे स्वतःसाठी जगतात ते जंत असतात. स्वतःसाठी जे जगतात ते जंत असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते संत असतात. तुम्ही सांगा ना, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे का? नवे नवे जोपर्यंत त्यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य, जोपर्यंत त्यांची कीर्ती आहे ना तोपर्यंतच चंद्र सूर्य, त्याच्या पुढे राहणार नाही. काय केलं असं संतांनी? त्यांनी काय केलं? काल त्यांना देहाची कीर्ती कर्तव्य होता. हा देह दिला कशासाठी देवानं? याचा उपयोग कशासाठी करायचा हे संतांना कळालं. तुम्हाला आम्हाला कळालं नाही. या देहाचा उपयोग संतांनी परोपकारासाठी केला. काय पाप पुण्याची व्याख्या? आम्ही पाप कशाला म्हणतो, पुण्य कशाला म्हणतो? गण लावला, माळ घातली, रोज हरिपाठ करतो, रोज सगळ्या गोष्टी करतो, हे पुण्य नाही दादा. पुण्य म्हणायचं कशाला? शास्त्रकार सांगतात पुण्याय परोपकाराय पापाय परपीडना.
परोपकारासारखं पुण्य या जगात कोणतंच नाही आणि परपिढीसारखं पाप या जगात कोणतं नाही. परोपकार ज्यांनी ज्यांनी केला तेच स्मरणात. आणि बाबा मी नेहमी सांगत असतो, जे रक्त फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करते, जे रक्त फक्त स्वतःच्याच रक्ताचा विचार करते, ते स्वतःच रक्त त्या रक्ताला एक दिवस विसरत. हे पाहिलं नाही आपण. ज्याला हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, अर्धपोटी उपाशी राहिला, 4 मुलांना जन्म दिला, 4 लहानचे मोठे केले, 2च नवरा बायको, 4 मुलं. परिस्थिती बेताची पहिली, खाण्याची पंचत होती, स्वतः उपाशी राहायचे, 4 पोरांचं पोट भरले, 4 जणांचं. 4 जण दोघांनी सांभाळले अहोरात्र कष्ट करून. लहानचे मोठे झाले, योगायोगानं नशिबानं सर्व्हिसला लागली, घर गाडी बांगला सगळं झालं. ज्या 2 जणांनी 4 जणांना सांभाळलंय, पोटाला चिमटा घेतला, सगळ्या आशा आकांक्षावरती पाणी सोडलं, सगळ्याचा त्याग केला, लहानचे मोठे केले. पण दुर्दैव आहे समाजाचं, 2 जणांनी 4 जण सांभाळले, पण 4 जणांना 2 जण सांभाळता येऊ नये. याच्यासारखं दुसरं दुर्दैव, याच्यासारखं जगात दुसरं दुर्दैव कोणतंच नाही. स्वतःच्या रक्ताचा विचार केलाय, स्वतःचं रक्त स्वतःला विसरलं. पण ज्यांनी दुसऱ्याच्या रक्ताचा विचार केला ते अजरामर झाले. त्यांची कीर्ती आजपर्यंत आहे. त्यांनी काय केलं तर दुसऱ्याच्या रक्ताचा विचार केलाय, फक्त परोपकारासाठी आदेह त्यांनी झिजवलाय. पुण्याय परोपकाराय पापाय परपीडना. परोपकारासारखं पुण्य या जगात नाही आणि परपीडेसारखं पाप या जगात दुसरं नाही. परोपकार केला ते संत आणि परपीडा देणारे आपण. आपल्याला फायदा नाही, दुसऱ्याचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. परपीडा देणारे सोपे नाही, त्यांचा फायदा नाही, दुसऱ्याला सुखाने जगू देत नाही. पूर्वी आपल्याकडे लाईट नव्हती, बरोबर आहे ना, तर चिमण्या राहायच्या बाबा आपल्या काळात, बरोबर आहे नाही. आपल्या काळात चिमण्या राहायच्या, चिमण्या, कंदील, तेव्हा काय अशी लाईट बीट नव्हती. आणि संध्याकाळच्या वेळेस तो दिवा लावला, चिमणी लावली, तर त्यावेळेस त्या प्रकाशाच्या आकर्षणाने पतंग यायचा, पाकोळी म्हणत किंवा पतंग म्हणतात त्याला. तो पतंग यायचा, त्या दिव्यावरती झडप मारायची. झडप मारल्यानंतर बाबा दिवा काय व्हायचा, पण दिवा कधी जायचा, ईश्वर महाराज ज्या वेळेस पतंग स्वतः जळायचा त्यावेळेस दिवा जायचा. म्हणजे आपण स्वतः जळायचं आणि दुसऱ्याला अंधारात ठेवायचं. अहो माऊलीने त्याचं ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय. आपण अंगी जळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचे नी. आपणही जळून जायचं, दुसऱ्यालाही अंधारात ठेवायचं. याला म्हणतात परपीडा. त्याच्यासारखं पाप या जगात नाही. परंतु संतांनी परोपकार केला, संतांनी झोपलेला समाज जागा केला. संतांनी त्या झोपलेल्या समाजाला चालायला लावलं. झोपलेला समाज संतांनी जागा केलं. झोपलेलो होतो आम्ही. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. ते संत चरण राजाचं इतकं महत्व काय तर संतांनी एवढं आमच्यासाठी केलं. जसं आई वडील मुलासाठी करतात, समाजासाठी संतांनी एवढं केलं. पण भाग्यवान तेच असतात ती संत चरण रज जरी लागली त्यांच्या पायाची धूळ, किंवा संत चरण रज म्हणजे त्यांच्या पायाचं चरणाचं ज्ञान आम्हाला जर प्राप्त झालं तर आमच्या जीवनात कल्याण होतं. कारण संत चरण राजाचा परिणाम जडावर होतो, संत चरण राजाचा परिणाम जीवावर होतो आणि संत चरण राजाचा परिणाम
देवावर सुद्धा होत. सहजरी संत सहजरी बोलले तरी काय होतं? सहज बोलणे हितऊ सहजरी संत बोलली. जीवनाच जीवावर संत चरण राजाचा परिणाम होतो. जीवावर पुणे जिल्ह्यात एक गाव आहे नारायणगाव, माहिती का आपल्याला? कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी? वा, आशिष होती बाई, तमाशासाठी प्रसिद्ध. बरोबर, राईट. कीर्तन हे ध्यान देऊन ऐकलं पाहिजे. बरोबर. तमाशासाठी नारायणगाव प्रसिद्ध आहे. तिथं एक फळ होता आणि त्या फळाच्या मालकाचं नाव मारुती होतं. काय होतं? मारुती. तमाशाचं फळ होतं त्याचं. त्या तमाशात 2 बाया काम करत होत्या आणि त्या दोघींचंही प्रेम त्या मालकावर, त्या मारुतीवर होत. पण तो जोग महाराजांचा भक्त होता. श्रद्धा होती त्याची जोग महाराजावर. तमाशा जरी करत असला तरी श्रद्धा होती. कारण आता असं मुखवटे घातलेले लोक आहेत, मुखवटे घातलेले माणसं आहेत. माणसाला माणूसच कळत नाही. हे माणूस आहे कधी कळत? झाडका बसलो ज्याच्यावर आपण ज्यादा विश्वास ठेवतो. धोका वही देता है जिस पे ज्यादा भरोसा होता है. ऐक नाही रे पोराहून,
धोखा वही देता है जिसपे ज्यादा भरोसा होता है. माणसं मुखोटे घातलेली, तो तमाशा होता त्याचा, परंतु जोग महाराजांवरती श्रद्धा होती. आणि त्या दोघी म्हणायचे मी तुझ्याशी लग्न करणार, ती दुसरी म्हणायची मी तुझ्याशी लग्न करणार. यानं एक दिवस दोघींनाही बरोबर घेतलं आणि आळंदी या ठिकाणी आळंदीला आल्यानंतर कळालं की जोग महाराज भंडारा डोंगरावरती पारायण करतात, गाथा पारायण चालू. हा या दोघींना घेऊन भंडारा डोंगरावरती गेला. जोग महाराज एका झाडाखाली बसून गाथा पारायण चालू होतं. यानं लांबून बघितलं, तेजस्वी मूर्ती ती. त्या स्त्रियांना मागच थांबवलं. थांबा म्हणे, पुढे यायचं नाही, पुढे यायचं नाही. जागेवरती त्या दोन स्त्रिया थांबल्या. पारायण संपेपर्यंत तर मारुती त्या ठिकाणी उभा राहिला. पारायण संपलं जोग महाराजांचं आणि बघितलं आणि आवाज दिला, आहे मारुती इकडे म्हणे. त्या स्त्रियांना त्या ठिकाणी थांबून तो स्वतः चालत महाराजांकडे गेला. महाराजांचं दर्शन घेतलं आणि विचारलं जोग महाराजांनी, मारुती कुणीकडे येणं केलं? त्यावेळेस दर्शन घेऊन सांगितलं, महाराज आलो एक काम घेऊन तुमच्याकडे. माझ्या तमाशाच्या दोन बाया त्या दोघी म्हणतात की आम्हाला तुझ्याशी लग्न करायचे. मी कुणाशी लग्न करावं हे विचारायला तुमच्याकडे आलोय. जोग महाराज होती ती, ब्रह्मचारी होते. जोग महाराजांनी डोळे झाकले आणि डोळे झाकल्यानंतर 5 मिनिटांनी डोळे उघडली आणि एकच शब्द जोग महाराज म्हटले, अरे मारुती, मारुती कुठं लग्न करत असतो का? मारुती कुठं लग्न करत असतो का? त्याच क्षणाला सगळं सोडून दिलं. त्या स्त्रियांना घरी जायला सांगितलं आणि त्याच ठिकाणी तो मारुती थांबला. पुढे तेच मारुती महाराज ठोंबरे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक झाले. संत चरण राजाचा परिणाम जीवावरती होतो. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जुळून जाई. जीवावर परिणाम होतो, परंतु त्या भावनेनं, त्या अंतःकरणाने आपण त्यांना सामोरे गेलं पाहिजे. कारण जीव विचित्र आहे. आपल्याला वैराग्य येतं, पण स्मशान वैराग्य. आपल्याला वैराग्य आपल्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही असं थोडंच. संसाराला व्यापला का माणूस, ते म्हणतो हे काय खरं नाही. त्यांना वाटत पूर्वीच्या काळ मी तसंच होता बरं का. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर सगळा संसार सोडून गेलते, निश्चिम भक्ती होती. पण इतर जण भजन करीत नव्हते, काहीच करीत नव्हते, कामच करीत नव्हते. पण बायका काम करायच्या आणि हे आरामात बसून काहीच. आणि बिचारे काही जर म्हणायला गेल्या तर लगेच म्हणायचे भंडारा डोंगरावर जाईन तुकाराम महाराज होईल. वैतागले बाया. ते हे काय खातेत पितेत आरामात झोपत येत, काही काम सांगितलं का लगेच भंडारा डोंगरावर जाईन तुकाराम महाराज होईल. एक लय भारी होती बाई. ती नवऱ्याला ती सततच म्हणायचं. ती तुकाराम महाराजांकडे गेली, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणले महाराज तुम्ही आमच्या संसाराचं वाटोळे केलं. तुकाराम महाराज म्हणले आम्ही तर इकडे भांडा डोंगरून तुझ्या संसाराचं वाटोळ कसं? तिने महाराज काही झालं तरी नवरा लगेच म्हणतो भांडारे डोंगरावर जाईन तुकाराम महाराज म्हणे. काहीच काम करीत नाही. सगळा प्रपंचाचा गाडा मी चालवते. ते तुकाराम महाराज होती. तुकाराम महाराजांनी सांगितलं उद्याच माझ्याकडे पाठवून दे, नीट करूनच घरी पाठवतो. दुसऱ्या दिवशी झालंच. सकाळी उठलं लागलं बघत. हे म्हणला भंडारे डोंगरावर जाईन तुकाराम महाराज होईल, मला काम सांगायचे काय? ती म्हणजे लगेच निघा. लगेच निघा म्हणल्यावर निघालं नाही. दारात आला परत मागं पाहायचं. चल बरं का म्हणला. ती म्हणे जा जा, तुमच्या वाचून काहीच राहत नाही, जा म्हणे निघा.
घराच्या अंगणात आला माग पाहायचा, चाललं बरं का? ती म्हणे जा. हे व्हायचं वाटलं बायकोने आपला अपमान केला, रागा केला. भंडार डोंगर तुकाराम महाराजांनी बघितलं, आलं म्हणले घरे, दर्शन घेतलं तुकाराम महाराजांनी. कुणीकडे आली? तिने वैतकलो संसाराच्या नावे घालून या शून्य. तुकाराम महाराजाला ते उपदेश करायला लागला, संसार सोडून आलो. ते म्हणे बरं झालं, संसारात कोणच चांगलं झालं म्हणे, संसारात कोण सुखी? जगद्गुरु तुकोराय म्हणले, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया. ते बरं झालं आले, कपडे काढा म्हणे. ते कपडे काढा ते मग संसार सोडायला सगळे कपडे काढा. कपडे काढे. जगद्गुरु तुकोबारायने त्याला लंगोटी दिली नेसायला. लंगोटी नेसला, सगळे कपडे जगद्गुरु तुकोबारायने त्याच्या पुढे जाळले. राग केली कपड्याची, म्हणे लावा अंगाला. लावली अंगाला. आणि थंडी दिवस होती, दुपार झाली. ह्याच्या पोटात कावळे खोकायला लागले. याला 10 वाजता जेवाय सवय, दणकून आणायचं, 4 भाकरी दुधात चोरायचं, चटणी सगळं इतर वगळे उस्तर आणायचं. त्याला लागली भूक. ते म्हणला, महाराज जिजाई साहेब कधी भाकरी घेऊन येतो? ते म्हणे येत असती 12 वाजता, पण जर एखादी वेळेस आली नाही तर 8-8 दिवस येत नाही म्हणे. आणि ते म्हणे मग तुम्ही काय खाता? ते म्हणे मी लिंबाचा पाला खातो. वरात ते लिंबाचा पाला काय सफरचंद का? लिंबाचा पाला खातो तुकतो म्हणते. राहिला कस तरी संध्याकाळ झाली, कडाक्याची थंडी, हातपाय थरथर कापायला लागले. तुकाराम महाराज म्हणले असं काय करतो? ते म्हणे महाराज थंडी लय वाजायला लागली. ते म्हणे इथं पांग राहायला काही नाही, मग काय करू म्हणे आता? ते म्हणे आता एकच कर, थंडी जाण्यासाठी एकमेव उपाय म्हणे. काय करायचं? ते म्हणे नाचून भजन म्हणायचं. नाचून भजन म्हणायचं, हाताने टाळे वाजायचे, नाचून भजन म्हणायचं. लागला टाळ्या वाजाय, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. कोणत्या देवाचं नाव घ्यायचं त्याला काही सगळं माहित नव्हतं. टाळ्या वाजवून दामला. थंडीत त्याचे हाताला लागणार, इतका वाईट लागला. तुकाराम महाराज म्हणले पाठ 3 वाजता काय झालं? ते म्हणे महाराज हे हाताकडेच याय ना म्हणे. ते म्हणे मग चल आंघोळी. आणि ते म्हणे आता का? ते म्हणे हा. पाणी गरम. ते तो बापन ठेवले पाणी गरम. डोहा जायचं म्हणे. गेले तुकाराम महाराज त्याने घेऊन गेले डोहाजवळ. तुकाराम महाराजांनी कपडे काढले, इंद्रायणीने स्नान केलं, हात काठवर बसला. कडाक्याची थंडी, हा काठवर बसून गपची बसला नाही. पाण्यात बोट बुडवून पाहायचं. पाण्यात जसं बोट बुडालं खटकन वाकडं झालं. 2 मिनिटं लागली असं सरळ व्हायला. ते म्हणला याच्यात आंघोळ. तसाच बसला. तुकाराम महाराज कधी आले हे सुद्धा त्याला कळलं नाही. तुकाराम महाराज गेला मागून ढपळून. 2-3 वेळा बुचकळीला. ते म्हणला काय तुकाराम महाराज यासाठी गात आलेला काय? यासाठी गात आलेला का? बुडती हे जन मध्ये खवी डोळा. आणि तुम्ही बुडबुड मारायला लागले म्हणे. ती म्हणे असंच असतं म्हणे. काकडा कस तरी बाहेर आली. भंडारा डोंगर ते मी काकडा करायचा. आधीच वाकडा झालेला, याची काकडा होईल म्हणे. ऊन पडूस तर का बसा सरळ झाला. ऊन पडूस तर सरळ झाला. ते म्हणला आता पोटात काही नाही म्हणला. 3 दिवस झाले हे काय खरं नाही. तुकाराम महाराज म्हणजे भजन करते. भजन करतो गाड्या. तुम्ही तर आता आम्हाला असं केलंय म्हणे, आमचे कपडे जाळून टाकले. दिवसा आम्हाला घरी जाता येईना. संध्याकाळ व्हायची वाट पाहत होता. कधी संध्याकाळ होती आणि कधी मी तुकाराम महाराजाला सोडून जातो. संध्याकाळ झाली, हा विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. जे पळाला डायरेक्ट घर गाठलं. हात दिली दरवाजे. दरवाजे उघडले. ते म्हणे कोण आहे? अरे म्हणे मीच आहे. तुला माझा आवाज ओळखा ना का? ते म्हणे हे आवाज तर 3 दिवसापूर्वीच मी सोडून दिला म्हणे. मी बुक्का लावून बसले. आपलं वैराग्य हे भाऊ. आपल्याला संसार सुटत नाही, पण संतांनी
संसारावरती तुळशी पत्र ठेवलं. संसाराच्या नावे घालून या पुण्या धर्माची बाळका पुण्या धर्माची संसाराच्या नावे घालून या पुण्या बाळका पुण्या धर्माची बाळका जीवावर होतो. संत चरण राजाचा परिणाम जडावर होतो. जड म्हणजे दगड, त्याच्यावर संत चरण राजाचा परिणाम होतो. जगद्गुरु तुकोबाराय भंडारे डोंगरावरती भजन करायला जायचे आणि आईसाहेब जिजाऊ पाठीमागून भाकरी घेऊन जायच्या. एक दिवस भंडारे डोंगरावरती जगद्गुरु तुकोबाराय भजन करत होते आणि आईसाहेबांनी 12 वाजले भाकरी घेऊन भंडारे डोंगरावरती आल्या. जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर पाठीतल्या भाकरी त्या पात्रावरती ठेवल्या. जगद्गुरु तुकोबारायांनी घास मोडला, तोंडात घास घालायचा. तो वरती बघितलं, जिजाऊ आईसाहेबांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तसाच घास खाली ठेवला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलं, आवले? प्रेमानं जगद्गुरु तुकोबाराय जिजाई आईसाहेबाला आवले म्हणायचे. आवले आम्ही प्रेमानं म्हणतोय. आम्ही जातो ना इसगाव तिसगाव श्रीमंत 40 गाव आम्ही फिरायला जातो, म्हणजे फिरतो भाऊ, मोठमोठ्या ठिकाणी जातो. काही शहरात जर गेलो ना, मी एक ठिकाणी बाबाच्या प्यायला गेलो, मोठा बांगला होता आणि तिथं बसलो. लय आग्रह केलं म्हणून त्यांच्या बरोबर गेलो. त्या सोफ्यावर बसलो. ते मालक माझ्या शेजारी बसला होता आणि तिने आवाज दिला, ए पिलू. पिलू कोण येतोय म्हणलं, मुलगी बिलगी असेल. आणि आली त्याची बायको पाणी घेऊन. मी म्हणली, पिलू आहे का? हे असं आम्ही प्रेमाने. जगद्गुरु तुकोबारायने हाक मारली. तुकोबारायने विचारलं, आवले डोळ्यात पाणी आलं तुझ्या? काय कारण आहे? तुला भाकरी आणायला पोच करायला त्रास होतो का? त्याच्यासाठी तू रडतीस का? त्या जिजाऊ आईसाहेब होत्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी होत्या. ते काय आमच्या आहे काय? म्हणजे तुमच्या आमच्या सारखेच आहेत, त्याच्यात काय बदल नाही. आमच्या बी कारण म्हणजे लॉकडाऊन होतं ना बाबा, तेव्हा झोपच येत नव्हतं. जागायचो, ते कीर्तनाची सवय लागली, जागा सगायचो. मग आमची मंडळी मुलाला सांगायची, पाप्या ते बाबा काही झोपणार नाही तुझी, एक काम कर, देवघरातून बुक्कान नारळ आण, त्यांना बुक्कान नारळ दी, त्याशिवाय त्यांना काही झोप येत नाही. आमच्याला ही चित्र आहे. आम्ही जर आलो ना, आम्ही 7-7 दिवस बाहेर राहतो. 7-7 दिवस 8व्या दिवशी जर आलो ना, आमच्या लगेच म्हणतात, बाबा माफी मागून बोलतो. तिकडच का म्हणणे पाहिली कधी धर्मशाळा, तिकडच राहायचं धर्मशाळेत. ते काय सोपं आहे का? जर गाडी वाढली तर आलं बाई आमचं कीर्तन. आज आमच्या बी म्हणते. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी होत्या जिजाऊ आईसाहेब. ते म्हणल्या, महाराज त्रास होतो म्हणून पाणी नाही आलं डोळ्यात. पण महाराज भाकरी घेऊन निघाल्यानंतर मी प्रथम भोराड्या डोंगरावर जाते, तिथं तुम्ही राहत नाही. भामचंद्रावरती जाते, तिथंही तुम्ही दिसत नाही. मग मी भंडाऱ्यावरती येते. तुम्हाला जेवायला उशीर होतो म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतं. तुकोबाराय म्हटले, आवले एवढंच ना, मी कुठे हे कळावं याच्यासाठी तू काय कर, देहूच्या बाहेर आल्यानंतर इंद्राईच्या पुढे डोहे आणि त्या डोहाजवळ आल्यानंतर 3 वाटा फुटतात. एक भामचंद्राकडे जाते, एक भोराड्याकडे जाते, एक भंडाऱ्याकडे जाते. तिथं आल्यानंतर एकच काम करायचं, पाठी खाली ठेवायची
आणि वाटेला कान लावायचा. ज्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल त्या डोंगरावर मी असेल. संत चरण राजाचा परिणाम जडावरतीही होतो. तस संत चरण राजाचा परिणाम देवावर होतो. देवावर कोणावर? देवावर. देवावर संत चरण राजाचा परिणाम होतो. म्हणून तर देव संतांच्या पाठीमागे चालवतो. रज चरणीची माती. म्हणून संत माग धावत होत. लागावया रज चरणीचे नाम याचे पाठी चाले केशिराज. लागावया रज चरणीचे. संत चरण रज लागावे म्हणून देव संतांच्या पाठीमागे धावत होता. देवावरही परिणाम. एकदा देवाला डोकं दुखायला लागलं. रुक्मिणी आई साहेबांनी नारदाला बोलावलं. सगळे वैद्य बोलवले. देवाचं डोकं काय थांबेना. देवाने सांगितलं नारदा चंद्रभागेत जाईन. संतांना सांग तुमच्या चरणाची रज द्या. धूळ माती माझं डोकं दुखतंय. नारद चंद्रभागेत आली. सगळी संत गोळा झालेली होती. तुमच्या चरणाची रज द्या म्हणे. देवाचं डोकं दुखते. संत म्हणली आमच्या चरणाची रज नाही. परत वैकुंठाला गेले. देवा संतांनी दिली नाही. देवाने सांगितलं मग असं कर, तू गोकुळात जा आणि त्या ठिकाणी गवळणींना सांग की देवाचं डोकं दुखते, तुमच्या चरणाची रज पाहिजे, माती पाहिजे. गोकुळात गेले नारद. गवळणीने विचारलं कसं काय, देवाचं बरं आहे का, चांगलं आहे का? चांगलं आहे म्हणे, पण देवाचं डोकं दुखतंय. वैद्य बिद्य बोलावले म्हणजे सगळे बोलावले, पण डोकं काय दुखायचं थांबत नाही. तुमच्या चरणाची धूळ देवाने सांगितली, माती सांगितली तुमच्या चरणाची. गवळणी आल्या, हंडी घेऊन आल्या, मातीमध्ये हंडी बसली, पाणी चिखल केला आणि गवळणी भगवंताचं नामचिंतन करून त्यात तल्लीन होऊन नाचल्या आणि त्या चिखलाची एक गोळा दिला आणि तो गोळा नारदाकडे दिला. सांगितलं हा देवाच्या डोक्याला लाव, देवाचं डोकं बरं होईल. नारद म्हणले अरे तुमच्या पायाचा चिखल तुम्ही देवाच्या डोक्याला लावता, नरकात जाता म्हणे. त्या गवळणी होत्या, ते म्हणले देवाचं डोकं जर बरं होत असेल तर आम्ही नरकात जायलाही तयार आहे. तो चिखल देवाच्या डोक्याला लावला, देवाचं डोकं बरं झालं. संत चरण राजाचा परिणाम जडावर होतो, जीवावर होतो आणि देवावरही होतो. म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. सहज जरी ती संत चरण रज लागलं तर आमच्या अंतःकरणामध्ये असणारी वासना, ती वासना नष्ट होते, यात नवल नाही. तिचं बीज समूळ नष्ट होत. कारण जी वासना जन्म मृत्यूला कारण, जी वासना जिवंत असताना त्रास देते आणि जी वासना मेल्यावर सुद्धा पुन्हा जन्माला यावं लागतं, त्या वासनेमुळे जन्म घेणे लागे.
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ती वासना समूळ नष्ट होते, वासना नष्ट झाली. तुम्ही बघा, देव प्रत्येकाच्या हृदयात सर्वस्यचाहं हृदय सन्निविष्टो तैसा हृदयामध्ये असता मी राम, होय सर्व सुखाचे आराम, के भ्रांताची आकाम विषयावरी. सगळ्यांच्या हृदयात येईल, पण हृदयात कधी बसन जर अंतकरण शुद्ध असलं तर. आणि देव हृदयात जर आला, वासना समूळ नष्ट झाली, तर मग आपोआपच आम्हाला काय होतं अभंगाचं. मग रमानाने उपजी आवडे, मग रमानाने उपजी आवडे. सुख घडोघडी वाढू लागे. राम नामाची आवड निर्माण झाली, सुख आपोआप वाढते. संसारात सुख कमी होत, नाशिवंत सुखी. संसारात अविनाशी सुख नाही. अविनाशी सुख कुठे तर ते भगवान परमात्म्याकडे. आपल्याकडे सुख कोणतं आहे, आपलं सुख कमी कमी होणार आहे आणि परमार्थाचं सुख वाढत जाणार आहे. सर्व सुखाची आगळ बाप रखुमा देवीवर. त्या राम नामाची आवड निर्माण झाली. देव आपलाच होतो, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नवे. देव जर आपलाच झाला आणि केला संतांनी आपलाच देव केला. माझ्या जनाबाई महाराजांनी स्वतः देवाला दळायला यावं लागायचं. जनाबाई महाराजांनी दळायला देव यायचा. जनाबाई महाराज पूर्वी जाते होते, जाते. आताच्या पोरीला सांगायला लागेल याला जात म्हणतात. आताच्या पोरीला जात कशाला म्हणतात हे माहीत नाही. पूर्वी जाते होते. पूर्वी आता या 60-70 वर्ष वयाच्या आमच्या आई आहेत, त्यांना विचारा पूर्वी किती सासुरवास होता. आता सासुरवास राहिला नाही, आता सुनवास सुरू झाला. गप सुखानं जीवन जगायचं असलं तर मिळून ते घ्यायचं, गपचीप बसायचं. सुनवास सुरू झालेला आहे. सगळीकडे परिस्थिती तुमच्याकडे आमच्याकडे सारखी. सुनवास सुरू आहे. पहिला नाही त्रास होता. त्या आमच्या म्हाताऱ्यांना विचारा, पाठ 3:30ला उठावं लागत होतं की नव्हतं आजी? आणि घरात जेवढे माणसं असतील तेवढ्याच दळावं लागत होतं की नाही? मग जनाबाई महाराजाला सुद्धा नामदेव रायांच्या घरी किती जण होते? 14 जण. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी. 14 जणांना लागण एवढं दळावं लागायचं. जनाबाई महाराज जातीवर बसायच्या आणि दळायच्या. जात पहिलं गपचीप दळत नव्हत्या, मुख्या जातीवर दळीत नव्हत्या. जनाबाई महाराज जर जातीवर बसल्या आणि दळायला लागल्या, जनाबाई महाराज सुंदर म्हणायच्या, सुंदर माझ्या सुंदर
जाता सुरू व्हायचा आणि देव धावत यायचा आणि एक हात जनाबाईचा आणि एक हात देवाचा. जनाबाई पुढे म्हणायच्या पांडुरंग माझा पिता ग रुक्माई माझी माता ग. देव पाठीमागे म्हणायचा पांडुरंग माझा पिता ग रुक्माई माझी माता ग. रुक्माई कोण होती देवाची? आई होती का? पण भक्ताच्या मेळ्यात आल्यानंतर देव स्वतःला विसरायचा. ते जातच तसं होतं, ते गाणंच तसं होतं. आणि आमच्या बी गाणं म्हणतात जातीवर बसून पहिल्या म्हणायच्या, पण खायचं नवऱ्याच आणि गुणगान कोणच करायचं? माही शपथ घेऊन सांगा बरं. जातीवर बसते अगोदर ओवी कोणाला म्हणायच्या? भावाला म्हणत होते नाव द्या. आमच्या तिकडे म्हणायचे, मी ऐकतो लहानपणी त्या जातीवर बसायच्या म्हाताऱ्या. मग भावाचं वर्णन लिंबाच्या गाधाला खाली भाऊ माझा दारू पडी कोण्या मेल्याला केली कारी आली पोलिसाची गाडी. गाडी येत एक तर त्याच्यापेक्षा भारी म्हणली दारूचा गाबाई वाच लई येतो छान भाऊ ग माझा पहिलवान त्याला हात पोलिसानं आणि नाही तर काय सासूचं पाहून एक नवीन सून पाठ 7:30ला उठली तिने जात चालू केलं. पाठ 7:30ला उठली ती आणि 7:30ला जात चालू केलं. ती नवऱ्याला ओवी म्हणली. सासूचं ऐकून सासू म्हणायची ती नवऱ्याला म्हणली रामाच्या गप्पाऱ्या म्हणली जात वाज वगा वगा जात वाज वगा वगा उठे गोढ्या सोगा. पण जनाबाई महाराज तसं म्हणत नव्हत्या. पांडुरंग माझा पिता रुक्माई माझी माता आवडी सुख गडवळी वाढू लागे. सगळ्यांनी एकदा प्रेमाने विधिन करा. पण भजन असं करा पंगत आहे ना आता लगेच कशाची काय आज वा पण तिथल्यासारखं भजन करा बरं का. विठोबा रखुमाई कीर्तन सुरू व्हायलाच अर्धा तास उशीर झाला. त्याच्यामुळे यथामती आता अवकाश बोलण्याचा छोटासा प्रयत्न केला. नंतर होईनच भेटेश्वर महाराज आहे का नाही. महाराजांनी सांगितलं आपले होईल पुन्हा भेटते मग बघू. कंठे प्रेम दाटे नैनी निर्लोटे हृदयी प्रगटे रामरूप. ती अवस्था निर्माण होती. तुका म्हणे साधन सुलभ कोमटी तळी उपदिष्टे. पूर्व पुण्य असल्यानंतर हे सगळं होतं आणि मग संत चरण रज पूर्व पुण्याने आपल्याला लागते. ही सगळ्यांना संत चरण रजच लागलेली म्हणून सगळेजण कीर्तनाला आले. मला एक जण म्हणली ईद आलेली देव आणि घरी झोपलेली म्हणजे ते भाद्र मारुती. ईद यायला पुण्य लागतं. ईद हे सोपं नाही. ज्याचं पुण्य आहे पूर्व संस्कृती तोच ईद येतो. सोपं नाही. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण दिल भीती. कलियुगा मध्ये उद्धार कशाने? नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मजन्मीचे पाप जाळण्याचं सामर्थ्य
नामात आहे. आणि म्हणून ते नामचिंतन ऐकण्यासाठी तुम्ही 7 दिवस या ठिकाणी आहात. मला या ठिकाणी बोलावलं, सेवा करण्याची संधी दिली महाराजांच्या आदेशानं. तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे या ठिकाणी हा सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. तरुण वर्गही भरपूर आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असतो, पण आज बोलणार नाही कारण वेळ झालेला आहे. आणि कौतुक गावाचं तरुण मंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते गुरुवर्यांची बोल. जाता जाता एक गोष्ट ध्यानात ठेवा, अख्खं कीर्तन ध्यानात नाही राहिलं तरी चालेल. एखाद्या माणसाला जखम झालेली त्या जखमेवर मलम लावता आला नाही तर लावू नका, परंतु त्या जखमेवरती आपल्या हातानं मीठ लावलेलं लिंबू तरी पिळू नका. नाही एखाद्या गरीबाला घर बांधायला मदत करता आली करू नका, परंतु एखाद्या गरीबाचं झोपडा आपल्या हातानं जाळू नका. नाही एखाद्याचं जीवन आपल्याला प्रकाशमय करता आलं करू नका, परंतु एखाद्याचं जीवन आपल्या हातानं अंधकारामध्ये तरी लुटू नका. चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या रस्त्यातले फुलं होता आले नाही तर होऊ नका, काहीच हरकत नाही, परंतु चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या रस्त्यातले कमीत कमी आपण काटे तरी होऊ नका. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन के मत रहना. आपण पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. आई वडिलांची जिवंतपणे सेवा करा. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, त्या सगळे तीर्थ ज्यांच्या चरणाजवळ त्या आई वडिलांची मनोभावी सेवा करा. जीवनात काहीच कमी पडणार नाही. आणि संत विचाराने जीवन जगा. संतांचं ऐकलं तर जीवाचं कल्याण होतं, आणि संतांचं ऐकलं नाही तर काय होतं. या जरी नाही कालं तरी Oh,